शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। आता सुनबाई सुद्धा होणार सरकारची लाडकी सुनबाई योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात घोषणा करण्याची शक्यता। राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असून या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी ठाण्यात करण्याची शक्यता आहे। मराठवाड्यासह राज्यभर पावसाचे थैमान, नद्यांना पूर, धरणे ओव्हरफ्लो, चौघांचा बळी, सतर्कतेचा इशारा। दुष्काळग्रस्तांचे परीक्षा शुल्क संस्थाचालकांच्या घशात, सहसंचालक कार्यालयाने मागितला उपयोगिता प्रमाणपत्र अहवाल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 2023-24 मध्ये पडलेल्या दुष्काळात शासनाने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ केले होते। त्यातील 60 महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यात पुढील 7 दिवस मुसळधार, कोल्हापूर आणि सातारासाठी उद्या रेड अलर्ट। गोव्यासह महाराष्ट्राला पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा राहणार आहे। मुंबईसह कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात 16 ते 19 ऑगस्ट या 4 दिवसात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे। माझ्यामुळेच आमदार झाला, माझ्या नादाला लागू नका। जयंत पाटील यांच्या समोर अजित पवारांचा रोहित पवार यांना सल्ला, तुमच्या पक्षाचे काम करा, मी माझ्या पक्षाचे काम करतोय। सीएम किसान निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, 7 महिन्यांपासून मदत रखडली। पंतप्रधान किसान सहाय्यता निधीतून शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळत आहे, परंतु मागील 1.5 वर्षांपासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे फडणवीस सरकारला अन्नदात्याचा विसर पडला काय, अशी चर्चा चावडीवर रंगताना दिसत आहे। वर्धा जिल्ह्यात 82,000 शेतकऱ्यांचे 91 कोटी वीज बिल माफ। पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची माहिती। 1761 प्रशिक्षणार्थ्यांना 9 कोटींचे विद्यावेतन। घरकुल हप्त्यासाठी 10,000ची मागणी। गोरेगाव तालुक्यातील प्रकार, लाभार्थ्यांची बीडीओंसह पदाधिकाऱ्यांकडे धाव। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत। योग्य वेळी निर्णय घेणार। कर्जमाफीवरून राज्य सरकार विरोधात विरोधक आक्रमक झाले असतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी नाहीच असे संकेत दिले आहेत। नागपुरात स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कार्यक्रमात बोलताना त्यांनी तसे संकेत दिले। बावनकुळे म्हणाले, ज्यांच्या शेतात फार्म हाऊस आहे, मोठी संसाधनं आहेत, अशा श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही। उलट पक्षी जे शेतकरी खरेच गरजू आहेत अशांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार तत्पर आहे। चुकारे आणि बोनसची रक्कम जमा करा, शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू। तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्यासह बोनस व खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची सर्रास लूट होत आहे। मात्र याकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे। शेतकऱ्यांना पीक कर्जाची मंजुरी जलद, ॲग्रिस्टॅकमुळे सुविधा। कागदपत्रे विरहित पद्धतीने मिळणार पीक कर्जाला मंजुरी। अमरावती जिल्ह्यात शेतांचे झाले तलाव, 7,000 हेक्टर क्षेत्र बाधित, 406 घरांची पडझड। अतिवृष्टीचा फटका, नदी नाल्यांना पूर, शेताचे तलाव झाले। मोर्शी ते तिवसा एसटी बस प्रवाशांसह 3 तास अडकून पडली। शेतकऱ्यांची आशा मोडली, भाववाढीची वाट पाहत धान साठवले, पण भाव मात्र स्थिर। यावर्षी धानाचे दर सुरुवातीला 2,700 रुपये प्रति क्विंटल इतके होते। हे दर 3,000 रुपयांचा टप्पा ओलांडतील काय असे शेतकऱ्यांना वाटत होते, परंतु तसे झाल्याचे दिसले नाही। 2,700 ते 2,800 रुपयांच्या वर हे दर गेले नाहीत। यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात भ्रमनिराश झाल्याचं दिसून आलं। नागखेड परिसरात सॉफ्टवेअरच्या खोड्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, सुधारणा करा, शेकडो शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित राहणार। यवतमाळ जिल्ह्यात धुवाधार पाऊस, 29 गावांचा संपर्क तुटला, 22 मार्गांवरील वाहतूक बंद, 230 घरात पाणी शिरल्याने नुकसान, हजारो हेक्टरवरील पिकांना फटका, जनजीवन विस्कळीत झाले। मांजरा धरण 90% भरले, कळंबचा शेतकरी वाहून गेला। 2 दिवस जिल्ह्याभरात संततधार, अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला, शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान।
मुसळधार पावसाने हिंगोली जिल्ह्यात दानादान, कयाधू, पैनगंगा नद्यांना पूर, पिके पाण्याखाली, अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प, इसापूरचे 9 दरवाजे उघडले. शनिवारी पहाटेपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा आणि कयाधू नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीचा चौकार, पंचनामे आणि मदत गायब. शुक्रवारी आणि शनिवारी धुवाधार पाऊस, लोकप्रतिनिधींकडून केवळ पाहणी, पिकांचे अतोनात नुकसान. पिंगळीत सर्वाधिक पावसाची नोंद. बांगलादेशात 5 महिन्यांनंतर भारतीय कांद्याची निर्यात. पहिल्या टप्प्यात किरकोळ निर्यात प्रक्रियेत अद्याप स्पष्टतेचा अभाव. भारतीय कांद्याचा प्रमुख आयातदार असलेल्या बांगलादेशने गेल्या 5 महिन्यांपासून आयात थांबवली होती. यासह 10% आयात शुल्क देखील लावण्यात आले होते. पुढील स्थानिक उत्पादित कांद्याची निकासी होईपर्यंत आयात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर आवक कमी झाल्यानंतर मागणी वाढल्याने कांदा आयातीसाठी बांगलादेशच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय वनस्पती संगरोध प्राधिकरणाने परवाने दिले आहेत. मात्र ते मोजक्यात आयातदारांना दिल्याची माहिती समोर येते. आणि या अंतर्गत बांगलादेशातील काही आयातदारांनी भारतात कांद्याची मागणी नोंदवली, मात्र ती तुलनेत नगण्य आहे. अशातच 15 आणि 16 ऑगस्ट रोजी सीमा बंद असल्याने नाशिकमधील निर्यातदारांनी सांगितले. शेतकऱ्यांना रोपवाटिकेसाठी 50% अनुदान मिळणार. राज्य सरकारने भाजीपाला आणि फळझाडांची उत्पादन वाढवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी 50% अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या 19 जिल्ह्यांमध्ये नोटिसा. कर्जमाफीची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमधील 1.5 लाखांहून अधिक शेतकरी बँकांच्या थकबाकीमुळे NPA म्हणून घोषित झाले आहेत. सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा असतानाही निर्णय लांबल्याने बँकांनी वसुली नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली असून यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.